ही 6 वाक्य जी तुमच्या तोंडातून निघतात आणि तुम्ही या 6 वाक्यामुळे नेहमी मागे राहता. या 6 वाक्यामुळे तुमची प्रगती होत नाही. तुम्हाला यश तर मिळवायचं आहे, पण प्रगतीच होत नाही. माणूस जो काही विचार करतो त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यात दिसत असतो. त्याच्या यशावर, अपयशावर, त्याच्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टीवर. म्हणून त्याच्या विचारात सकारात्मकता हवी आणि तुम्ही जी काही वाक्य बोलता त्याचा परिणाम तुमच्या रोजच्या आयुष्यात होईल हे नक्की बघा. ही 6 वाक्य बोलण्याची सवय बंद करा. खात्रीने सांगते, आयुष्यात नक्की बदल होईल. आयुष्यात मोठं यश मिळवायचं असेल आणि काही करून दाखवायचं असेल तर ही वाक्य बोलणं आत्ताच बंद करा. वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिलं, मला हे काम करायचं आहे, पण मी हे उद्यापासून करेल. जेव्हा तुम्ही एखादं काम करायचं आहे ठरवता आणि म्हणता की मी हे काम उद्यापासून करेल, तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही म्हणत असता की मी हे काम कधीच करणार नाही किंवा करायचंच नाही. आणि आतापर्यंत तुम्ही जे काम करायचे ना ते काम ठरवली आणि म्हणालात की मी हे काम उद्यापासून करेल, त्यापैकी किती कामे तुम्ही पूर्ण केली आहेत हे आठवून बघा. 10 पैकी एखादं काम केलं असेल. याचं कारण म्हणजे काय? आपल्या मनाला जेव्हा एखादी गोष्ट करायची नसते तेव्हा ती काम आपण उद्यावर ढकलतो, पुढे ढकलतो. हा माणसाचा स्वभाव झालेला असतो. त्याला एखादी गोष्ट कम्फर्ट झोनच्या बाहेरची दिसली की मग तो टाळण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्या मनाचा हा स्वभाव ओळखा आणि आजपासून जी गोष्ट करायची आहे ना ती पुढे ढकलू नका. लगेच करायला सुरुवात करा. त्यांनी हे शक्य आहे की तुम्ही जे काम करतायत ते एकदम तुमच्या हातातून तुमच्याकडून होत नसेल तर रोजच्या त्या कामासाठी 5 मिनिटे का होईना पण वेळ काढा. एकदा त्या कामाला सुरुवात झाली की आपोआप तुमचं मन ते काम पूर्ण करण्यासाठी तयार होतं. हा प्रयोग एकदा करून बघा. रिझल्ट तुम्हाला नक्की जाणवेल, कारण प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वरही भेटत नाही. म्हणून प्रयत्न करत राहा. तो काम नक्की होईल तुमचं. दुसरं, मी जे काही करेल ते परफेक्ट करेल. परफेक्शनच्या नादात बरेच लोक कामाला सुरुवातच करत नाही आणि त्यांना प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट हवी असते. परफेक्ट परिस्थिती कधीच येत नाही आणि हे लोक कामाला कधीही सुरुवात करत नाही. ॲमेझॉन कंपनीची सुरुवात जेफ बेझोस यांनी एका गॅरेजमधून केली होती. शाहरुख खान यांनी आपली करिअरची सुरुवात TV सिरियलमधून केली होती. अक्षय कुमार यांनी आपली सुरुवात एका वेटर म्हणून केलेली होती. अशी अनेक उदाहरणं आहेत जे देता येईल. या लोकांना परफेक्शनची वाट पाहिली नाही ना, जे आज त्या अवस्थेत आहेत, ज्या स्थितीत आहेत, यश त्यांच्या पायाशी आहे. त्यांनी सुरुवात केली म्हणून आज ते तिथपर्यंत पोहोचले. परिस्थिती अनुकूल होण्याची वाट पाहत बसू नका. जे काही तुमच्याकडे आहे त्याचा वापर करून कामाला सुरुवात करा. कामाला सुरुवात केल्यानंतर कळते की आपण कुठे चुकत आहोत, आपल्याला काय सुधार करायचा आहे. पण तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत राहिलात ना तर वेळ निघून जाईल आणि फक्त आपल्याजवळ पश्चाताप राहील, कारण वेळ कधीच परत येत नाही. हे काम खूप अवघड आहे, माझ्याकडून होणार नाही या वाक्याचा प्रयोग तुम्ही सतत तुमच्या आयुष्यात करत असाल तर ते तुमच्या प्रगती कधीच होऊ देणार नाही. तुम्हाला देखील माहिती आहे की जे काम अवघड आहे किंवा ज्या कामात आपल्याला कंटाळा येतो त्याच कामांचा आपल्याला प्रगती होत नाही. त्या कामामध्ये आपली कधीच प्रगती होत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. सोपे काम कोणीही करेल हो. त्यामुळे आजपासून हे काम खूप अवघड आहे, माझ्याकडून होणार नाही, याऐवजी सोपे आहे हे वाक्य म्हणायला सुरुवात करा. कुठल्याही कामाला सुरुवात करताना हे माझ्यासाठी सोपं आहे आणि मी ते करणार आहे असं म्हणून त्या कामाला सुरुवात तर करून बघा. बघू ते सोपं होतं की अवघड होतं, पण प्रयत्न करा. चौथं, माझी योग्यता नाही किंवा माझी पात्रता नाही. अनेक लोकांच्या आयुष्यात त्याच्या मागे राहण्याचे कारण आहे. बाहेर घडलेल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा ते स्वतःला दोष देत असतात.
त्यांना असं वाटतं की जे काही दुर्गुण आहेत ना ते फक्त आणि फक्त यांच्यामध्येच आहेत, बाकी कुठल्याही लोकांमध्ये नाही. ते स्वतःमधलाच दोष देत असतात. चांगल्या गोष्टीसाठी ते स्वतःला कधीच पात्र समजत नाही. अशा लोकांना तुम्ही एखादे मोठे पदही दिले ना, एखादी महागडी गोष्ट दिली ना वापरायला, तरी त्यांचं असं म्हणणं असतं की मी त्या योग्यतेचा नाही. तुम्ही स्वतःला त्या गोष्टीचा विचार करा. जर तुम्ही स्वतःला पात्रच समजत नसाल एखाद्या गोष्टीचा, तर लोक तरी समजतील का? योग्यतेचे समजत नसाल तर तुमच्या आयुष्यात यश, पैसा, समृद्धी कसं येणार? त्यामुळे तुमच्या डिक्शनरीमधून हे वाक्य काढून टाका. या जगात जे जे चांगलं आहे ना, उत्कृष्ट आहे, सर्वोत्तम आहे, त्या सगळ्यांसाठी तुम्ही पात्र आहात, तुम्ही योग्य आहात, असे वाक्य तुम्ही रोज तुम्हाला अफर्मेशन द्या. 5वं, मी हुशार नाही, बुद्धिमान नाही. अनेक लोकांचा असा समज असतो की जी लोक आयुष्यात यशस्वी आहेत, खूप श्रीमंत आहेत, पैसा कमवतात, ती लोक खूप बुद्धिमान असतात. त्यांना देवाने काहीतरी विशेष देणगी दिलेली आहे. पण मुळात असं समज करून घेणं चुकीचं आहे ना, की लोकांसाठी तुम्ही आपल्याला खाली बनवाल, खाली बाळगाल, हे चुकीचं आहे. प्रसिद्ध लेखिका ॲझेला यांनी संशोधन केलं आहे आणि त्यांच्या संशोधनात असं एक आढळून आलं की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमच्या रोजच्या सवयी काय आहेत, तुमच्यामध्ये किती चिकाटी आहे, किती जिद्द आहे, तुम्ही किती शिस्तबद्ध आहात, या गोष्टीचा महत्त्व सांगितलं आहे. आणि ते तुम्हाला पुस्तक वाचता बरोबरच तुम्हाला समजेल की काय आहे. एखादी व्यक्ती खूप हुशार आहे म्हणून आयुष्यात यशस्वी होईलच, ही धारणा चुकीची आहे. आणि म्हणून जर तुमच्या बोलण्यात ही जर गोष्ट येत असेल की मी हुशार नाही, बुद्धिमान नाही, ही वाक्य तुमच्या डोक्यातून काढून टाका. ते तुमच्या यशाला आड येणारी गोष्ट आहेत, आड येणारी वाक्य आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा आणि आपल्याला चांगले अफर्मेशन द्या. 6वं, मला आधी अपयश आलं आहे. अनेक लोकांचा भूतकाळ मिळालेल्या अपयशाची कारणे देत बसतात आणि काही नवीन करण्याचा प्रयत्नच करत नाही. आयुष्यात वाढल्यानंतर चढ उतार येणारच आणि आलेच, त्यामुळेच आपल्याला संपूर्ण आयुष्यात आपण काही प्रयत्न केलंच नाही का, करायचंच नाही का प्रयत्न, असं होत नाही. सचिन तेंडुलकर सुद्धा अनेक मॅचमध्ये शून्यावर आऊट झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी क्रिकेट खेळायला सोडून दिलं का? नाही ना. आयुष्यात खूप मोठं आहे, काहीही हरकत नाही. तुम्हाला एखाद्या प्रयत्नात अपयश आला, यश मिळालाच नाही, अशा वेळेस त्या अपयशाची कारणे शोधून काढा. त्याला स्वतःला जबाबदार समजू नका आणि त्यात काय सुधारणा करता येतील हे बघा आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करा. जर तुम्ही कारणे देत बसाल तर तुमचंच नुकसान होईल. ही होती 6 वाक्य जे तुमच्या प्रगतीच्या आड येत होती, तुम्हाला आळशी बनवत होती. सगळी वाक्य आपल्या आयुष्यातून डिलीट करून टाका, काढून टाका आपल्या डोक्यातून आणि आपल्याला फक्त पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. आणि तुम्हाला आणखी कोणती वाक्य आठवतात जी तुमच्या प्रगतीच्या आड येतात, मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.